नमस्कार सगळ्यांना. आणि नमिता म्हटलं असं काही मोठं भेटं काही नसतं. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आज इथे येऊन बसायला मिळालं आहे, त्याचा फार आनंद वाटतो. जर नाटकाबद्दल बोलतो की प्रशांत माझा फार जुना मित्र, मुंबईतलाच ना. तर मी अनेक वेळा त्याला बोललो होतो की मला तुझ्याबरोबर कधीतरी काम करायला मिळेल. तेव्हा तो खूप सुसाट होता मुंबईमध्ये असताना. तर तेव्हा कधी मला संधी मिळाली नाही काम करण्याची. कदाचित मी नौका असेल किंवा माझं नाव लौकिक नसेल, म्हणून घेतलं नसेल, पण असं काही नाही. आणि तो योग आला आणि जस्ट त्याचा फोन आला की अरे मी असं असं नाटक करतोय बाबा. तर मला फार आनंद झाला की मी अनेक वर्ष व्यावसायिक रंगभूमीवर काम करतोय. जवळजवळ 27 ते 28 व्यावसायिक नाटकं माझी आजपर्यंत मी त्या नाटकातनं कामं केली. मी बालनाट्य कधी केलं नव्हतं, तर त्या निमित्ताने एक फार वेगळा अनुभव मला ह्या नाटकाबद्दल आला. कारण हे नाटक फार जुनं आहे, 30 वर्षापूर्वीचं नाटक आहे आणि खूप दिग्गज कलावंत या नाटकामध्ये काम करत होते तेव्हा. आणि अबब विठोबा बोलू लागला ह्यातलं एक गोष्ट सांगायची म्हणजे मी अनेक वर्ष हास्य जत्रेमध्ये कोकणी भाषेत बोलतोय. तर मला सुद्धा एक चॅलेंज होतं की एक प्रमाण भाषा बोलणं. सुरुवातीला 8 दिवस माझे जिभेचे तुकडे पडले, कारण ते येतच नव्हतं काय त्याच्यातलं. मग म्हटलं करू की नको करू, पण प्रशांतला सांगू कसं. मग शेवटी 9व्या दिवशी आलं ती जिभेवर रेंगाळली भाषा आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मी केला. ते जरा यशस्वी झाला असं मला वाटतं आणि प्रेक्षकांना पण फार आवडते. आणि सगळी बाळ गोपाळ मंडळी जी आहेत तर खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांची एनर्जी, त्यांचं पाठांतर, म्हणजे आता ही जी मुलं आमच्यासोबत जी कामं करत आहेत ना, तर आत्ता आपण बघायला गेलो तर सगळी मुलं मोबाईलमध्ये असतात, टी व्ही बघत असतात, अभ्यास कमी, शिक्षण कमी, वाचन नाही, नॉलेज नाही. तर ही परंपरा, ही संस्कृती जपणारं जे नाटक आहे, तर खरंच की आपल्या म्हणजे पालकांनी आपल्या मुलांसकट आणि मुलांनी आपल्या पालकांसकट बघायला हवं. कारण ही जी संस्कृती आहे, ही परंपरा आहे, म्हणजे विठ्ठलाची गोष्ट आहे, सुदामा, कृष्णा, म्हणजे सगळे आपण दामाजी पंत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच. पण आताच्या पिढीला ही संस्कृती, ही परंपरा फार कमी माहिती आहे. त्या नाटकाच्या माध्यमातून ही गोष्ट फार सुंदर मांडलेली आहे आणि याचं नेपथ्य, ह्याचे प्रकाशयोजना, ह्याचे कॉस्ट्युम्स इतके भव्य दिव्य आणि अप्रतिम निर्मिती केलेली आहे की डोळे दिपावून जातात. आणि हे बघायला तर ते चमत्कार, काही सीन आहेत, ट्रिक सीन आहेत, ते पण फार सुंदर केलेले आहे. आणि म्हणून हे मला नाटक करायला फार आवडलं. काय थँक्यू.